नमस्कार मित्रांनो, भारतासाठी आता ऊर्जा क्षेत्रातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारत आणि रशिया यांच्यातील गॅस आणि ऊर्जा सहकार्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ओके, सध्याची पहिली अपडेट काय आहे की अलीकडील घडामोडीनुसार रशियाची मोठी ऊर्जा कंपनी गॅझप्रॉम आणि भारताची सरकारी कंपनी गेल इंडिया लिमिटेड यांच्यासाठी गॅस पुरवठ्याचा करार पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सो हा करार साधा नाही आहे. हा जवळपास 20 वर्षांचा LNG गॅस पुरवठा करार आहे, ज्यामध्ये दरवर्षी लाखो टन गॅस भारताला पुरवला जाणार आहे. आणि बेसिकली या कराराची एकूण किंमत अंदाजे $25 अब्ज इतकी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत आता वाढलेल्या असलेल्या तणावामुळे आणि ऊर्जा पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामामुळे भारत आता ऊर्जा सुरक्षेसाठी वेगवेगळ्या देशांकडून तेल आणि गॅससुद्धा खरेदी वाढवत आहे. त्यामुळे जास्त चिंता करण्याची गरज नाही की गॅस आता किती महाग होईल, किती एवढं काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. रशियासोबत आपले कित्येक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. सो आता यामध्ये विशेषतः रशियाकडून तेल आणि गॅस आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि काही अहवालांनुसार भारताने अलीकडेच रशियाकडून सुमारे 30 मिलियन बॅरेल तेल खरेदी केले आहे. त्यामुळे भारताची ऊर्जा गरज पूर्ण करण्यासाठी हा करार खूप महत्त्वाचा सुद्धा ठरू शकतो. आता सांगायचं झालं तर तज्ज्ञांच्या मते भारत आणि रशिया यांच्यातील हे ऊर्जा सहकार्य भविष्यात आणखी मजबूत होऊ शकते, कारण भारताला स्वस्त आणि स्थिर ऊर्जा पुरवठ्याची गरज आहे आणि रशिया हा जगातील मोठ्या ऊर्जा उत्पादक देशांपैकी एक आहे. सो बेसिकली आता US बद्दल सांगायचं झालं तर USने भारताला तात्पुरती परवानगी दिलेली आहे. मार्च 2026मध्ये अमेरिकेने 30 दिवसांची वेवर दिली, ज्यामुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी करता येईल आणि परवानगीसुद्धा मिळालेली आहे. आणि जर हा गॅस पुरवठा पूर्णपणे सुरू झाला ना, तर भारतातील उद्योग, वीज निर्मिती आणि इंधन बाजारावरही याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणजेच भारतासाठी एक मोठी ऊर्जा रणनीती आणि आर्थिक दृष्टीने महत्त्वाची डील मानली जात आहे. सो भारताची ऊर्जा रणनीती आणि भारत आता ऊर्जा सुरक्षेसाठी विविध देशांमधून आयात वाढवत आहे. सो बेसिकली यात कुठल्या कंट्रीज समावेश आहे? रशिया, युनायटेड स्टेट्स, नॉर्वे, कॅनडा. सो हे पाऊल मिडल ईस्ट सप्लाय रिस्क कमी करण्यासाठी घेतले जात आहे. म्हणजेच भारतासाठी आता खूप सारे कंट्रीज आता आपल्याला मदतसुद्धा करत आहेत. त्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. भारत आता इराणकडून नसलं तरी रशियाकडून आता बॅकअपला सपोर्ट सिस्टीमसाठी त्यांना ठेवलेलं आहे. सो जर तुम्हाला असेच अपडेट हवे असतील वर्ल्ड अपडेट्स, तर माझ्या बडी नावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला लाईक करा.